2 मिनिटात केलं त्यांनी ते. हा मग मोटर लावायचे पण ते म्हटलं मोटर पायपाने आता वर त्याच्यामुळे मोटर लावायचं ते उघडलं ते दिसला. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण परत आलो आहे पटेल नगरमध्ये. राजू इरतकर ना? हो सर. राजू इरतकर यांच्या इथं घराचं बांधकाम चालू आहे. तर पाण्याच्या टाक्यात एक यांना साप दिसलेला आहे. मेलेला दिसू लागला. नाही मेलेला नाही, चालतो तो. गवते आहे, चालतो तो. गवत्या आहे बिनविषारी. पण बघू शकता हा आहे गवत्या बिनविषारी साप. नाही बिनविषारी. स्वतःला मोठा दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी फुगलेला आहे. कधीपासून पडलेला आहे पाण्यात? सर काल आलेला आहे असं वाटतं आम्हाला. काल इथं भटकन दिसली, पण काल पावसामुळे आम्ही काही टाकं उघडलंच नाही. बाकीकडे चौकडं पाहिलं आम्ही, पण ते काही दिसलंच नाही. मग आज पाणी मारायचं आम्हाला असून पूर्ण हिरव्या रंगाचा गवत्या बिनविषारी. इंग्लिश नाव ग्रीन किल बॅक स्नेक. बऱ्याच वेळेला थोडासा नागासारखा बिहेव करतो. चपलातून थोडासा फणा काढण्याचा प्रयत्न केला, फुगवून स्वतःची बॉडी. मानेचा भाग जो आहे तो फुगवून फणा काढल्याचा भास निर्माण करतो. बिनविषारी गवत्याचा. 2 मिनिटात केलं त्यांनी ते. हा मग मोटर लावायचे पण ते म्हटलं मोटर पायपाने आता वर त्याच्यामुळे मोटर लावायचं ते उघडलं ते दिसला. एवढ्या अंधारात दिसलं बरं झालं. म्हणजे त्याची निशाणी असल्यामुळे ते सावध राहिले ना. काल निशाणी होती त्याची. म्हणजे काय संध्याकाळी चालल्याची फरक नाही. चालण्याचे मग ते आम्हाला समजलं आहे, पण आम्ही बाईक चढ पाहिलं पण काय कुठं दिसलंच नाही. पण तर म्हणलं आपण मीच तरी आमच्या सांगलं, यांनीच सांगितलं आम्हाला. बिनविषारी पण ते तिथं आहेच ना ते जातो शेवटी तिथे. त्याला फोन लावा, आपल्या काढण्याचं मुश्किलच आहे. माझा तुमचा नंबर माझ्याकडे नव्हता. मी पहिले सचिन भाऊ फोन लावला. सचिन भाऊ म्हणे मी बाहेर गावी म्हणे साहेबांना फोन लावला. त्याने तुमचा नंबर. बरं झाला. नैसर्गिक वातावरण म्हणजे बाहेर मोकळे सोडून दिले. ते आहेत राजू इरतकर, त्यांच्या घराचं बांधकाम होतं. त्यांना दिसलं. थोडं काळजी घ्या. आता या पावसामुळे 2-3 दिवसापासून चालू आहे. चाल ठीक. हाय मित्रांनो, आता राजू इरतकर यांच्या घरून रेस्क्यू केलेला गवत्या साप. पूर्ण हिरव्या रंगाचा आणि अंगावर थोड्याशा पांढऱ्या रेषा दिसत आहेत. म्हणजे आता हा फुगल्यामुळे त्याच्या अंगावरच्या पांढऱ्या रेषा दिसत आहेत. नॉर्मली जसा जसा मोठा होत जाईल तसे पूर्ण ह्याच्या अंगावरचे जे काही आता हे वरती इथं जो काळा पॅच जो दिसतो आहे व्ही मार्क, तो सुद्धा निघून जातो. आणि जे पांढऱ्या लाईन्स आहेत त्यासुद्धा पूर्ण निघून जातात. आणि पूर्णपणे हिरव्या रंगाचा होतो. ग्रीन किलबॅक स्नेक. मराठी नाव गवत्या, हिंदी नाव हराढोरिया. बिनविषारी असलेला साप.
गरम ठंडा होगा ना। हाँ पानी में गिरे वाला खाली भी सब प्रॉब्लम है। मैंने कभी टच नहीं किया, मी कधी स्पर्श नाही केला। नॉर्मली दुसऱ्या सापांसारखी ह्याची स्किन नसते, थोडीशी खरखर रखरखीत स्किन असते खरबडीत, एकदम स्मूथ स्किन नसते ह्या सापाची. गरम वाटते का त्यांना? भीती वाटते पहिले. नेमकं ते स्पर्श कसं असतं सगळ्या जागेवर असतं. हां नाचा बेकार असतं. आता सर बघू शकता कसा थोडासा फणा काढल्याचा भास हे करतोय. बरेच लोक ह्याला हरानाग सुद्धा म्हणतात, नाही कारण बिहेवियर थोडं थोडं नागासारखंच आहे. मुंडका वर उचलून मान फुगवतो. चाहिए नहीं सर, गरम होना चाहिए. गरम से कैसे लगे ठंडे में वो टाइके में लगा 2 दिन से टाइके में उसका जो ये उसको जब तक गरम नहीं मिलेगा जब तक नहीं करेगा. वातावरण थंड झालं ना एकदम. नहीं तो अभी तो सट से निकल रहा था. तर आपण जर असं ठेवलं तर पक्षी वगैरे जातात. दिल्या मित्रांनो या सापाला सोडण्याच्या नैसर्गिक दिवसात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. टच कर थोडं.